आज आपण नाशिक जिल्ह्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तर मॅडम यांच्या संकल्पनेतून आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून ECC आदर्श अंगणवाडी रूपांतर करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। त्या अनुषंगाने सिन्नर तालुक्यामध्ये वडांगडी ह्या गावी आज आपण आहोत आणि ह्या ठिकाणी जी काही अंगणवाडी आम्ही तयार केलेली आहे ती ECC बेस पूर्ण अंगणवाडी असून याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हे मुलांना बघायला मिळतं, खेळायला मिळतं। जसं मुलांना स्पर्श ज्ञान जर करून घ्यायचं असेल तर त्यांनी वेगवेगळे स्पर्श ते समजू शकतात। घरी ज्या वस्तू उपयोगाच्या असतात त्या वस्तू कढीकोंडा वगैरे त्याची ओळख त्यांना या ठिकाणी होत असते। त्यांचं कारक कौशल्य, त्यांचा शारीरिक विकास, त्यांचा बौद्धिक विकास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य ह्या अंगणवाडीमध्ये उपलब्ध आहे। आता ह्या अंगणवाडीमध्ये एक असा बोलका पेन आहे ज्याचा उपयोग मुलं करतात आणि वेगवेगळ्या 7 पद्धतीच्या भाषा त्या बोलक्या पेनच्या सहाय्याने मुलं शिकू शकतात। तो पेन हातात धरून त्यांनी एखाद्या वस्तूवर ठेवला तर त्या वस्तूचं नाव तो पेन उच्चारत असतो। मराठी, सर्वात लहान, सर्वात मोठं, किंचित मोठा, किंचित लहान। त्याच्यामुळे मुलांना खूप आनंद होतो आणि त्यांची श्रवण क्षमताही वाढत असते आणि त्यांना वेगवेगळ्या भाषेचं देखील ज्ञान होत असतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या अंगणवाडीच्या पूर्वी ज्यावेळेस हा सेट उभा नव्हता त्यावेळची उपस्थिती आणि नंतर हा सेट उभा राहिला त्याच्यानंतरची उपस्थिती याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। मुलांना अंगणवाडीमध्ये आनंद वाटतो, त्यांना अंगणवाडीत थांबावंसं वाटतं। हे सगळं वेगवेगळे चित्र बघून त्यांना असं वाटतं की अंगणवाडीची वेळ सुटली तरी घरी जाऊ नये असं त्यांना त्या ठिकाणी वाटत असतं। त्यामुळे आमच्या ज्या मदतनीस ताई होत्या त्या मुलांना घरी बोलवायला जावं लागत होतं ते आता प्रमाण कुठेतरी कमी झालेलं आहे। म्हणजे मुलं स्वतःहून आता अंगणवाडीमध्ये येऊन बसतात, चांगल्या पद्धतीने शिकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ही अंगणवाडी ह्या भागात केल्यानंतर इतर अंगणवाड्यांनाही वाटतंय की आपणही अशा पद्धतीची अंगणवाडी करावी, म्हणून इतर गावाची मुलं सेविका या अंगणवाडीत येतात, बघतात आणि या ठिकाणी जे काही नवीन केलेलं आहे ते त्यांच्या अंगणवाडीमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत। हे सगळं बघून आपण एक निर्णय घेतलेला आहे। नाशिक जिल्हा परिषदच्या वतीने माननीय शिव मॅडम यांनी दिलेल्या निर्देशानुसार पूर्ण जिल्ह्यामध्ये पुढच्या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये 161 अंगणवाड्या आपल्याला ECC बेस आदर्श अशा अंगणवाड्या करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये ह्याच पद्धतीने आपण सगळं स्ट्रक्चर उभं करणार आहोत जेणेकरून मुलांचा बौद्धिक विकास तर होईलच परंतु त्यांना या ठिकाणी खेळायला सगळं साहित्य मिळणार आहे। जे खाली जे फॉर्म आपण वापरलेलं आहे म्हणजे मुलं खेळत असताना खाली जरी पडले तरी त्यांना कुठल्याही पद्धतीने लागणार नाही, हे देखील आपण या ठिकाणी काळजी घेतलेली आहे। तुमचे 7 वरांचे नावं असतील, कानाविरहित शब्द असतील, त्याच्यानंतर तुमचं 1 ते 100 पर्यंतचे अंक असतील, ABCD असेल, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी अंतर्भाव करण्यात आलेला आहे। मुलं बडबडगीत चांगल्या पद्धतीने म्हणू शकतात, ऐकू शकतात। TV सुद्धा आणि TVला एक सिलेबस देखील आपण वेगळा दिलेला आहे जेणेकरून मुलांचा एक सर्वांगीण विकास आपल्याला करता येईल आणि कुठेतरी अंगणवाडीच्या मुलांचा विकास झाला तर तो पुढे जाऊन तो एक चांगला विद्यार्थी घडेल ह्या दृष्टीने आम्ही अंगणवाडीचा त्यांचा पाया पक्का करण्याचा प्रयत्न करत आहोत। जे 3 ते 6 वर्षातील जे मुलं असतं त्यांना शू लेसेस कशी बांधायची आहे, त्यांचे ग्रूमिंग स्किल्स डेव्हलप करण्यासाठी कंघाचा वापर कसा करायचे आहे, आईनाचा वापर कसा करायचा आहे, बेसिक जे लाईफ स्किल्स आहे ते ग्रूमिंगसाठी याच्यासाठी ॲक्टिव्हिटीज आम्ही तिथे ठेवलेली आहे। वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन, टेक्स्चर्स त्याचे त्यांना एक्सपोजर मिळतात, त्यांची ब्रेन ॲक्टिव्हिटी होते आणि त्यांचे डेव्हलपमेंट खूप फास्ट होतात। तर हे 3 ते 6 वर्षाचे मुलांसाठी जे काही विंडो आहे त्याचा आपण मॅक्सिमम वापर कसा करू शकतो त्याच्यासाठी आमचा उपक्रम आहे ECC अंगणवाडी आणि ते आम्ही ऑलरेडी 50 ठिकाणी पेक्षा जास्त अंगणवाडी तशी केलेली आहे आणि यावर्षी सुद्धा आम्ही एक मोठ्या प्रमाणावर तशी अंगणवाडी करणार आहोत।